केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या महिन्यात पश्चिम बंगालचा दौरा करणार असून जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात 2 दिवस ते पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळचाही दौरा करणार आहेत. तुम्हाला वाटेल की गृहमंत्री आहेत ते कोणत्याही राज्याचा दौरा करू शकतात, पण जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या राज्यांमध्ये 2026 मध्ये निवडणुका होणार आहेत. आता कुठे बिहारच्या निवडणुका होऊन महिना होत नाही तोवर अमित शहा पुढील निवडणुकीची तयारी करतात. त्यामुळे भाजप हा कायम इलेक्शन मोडवरती असलेला पक्ष का म्हटले जाते याचं उत्तर भाजपची तयारी पाहून मिळालंय. पण दुसरीकडे काँग्रेस आणि इतर पक्ष मात्र बिहार का हरलो यावर विचार करतायत, तर भाजप मात्र या 5 राज्यात निवडणूक तयारी करताय. पण आसाम वगळता इतर राज्यात भाजपला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. विरोधी पक्ष काय करतायत याचा आढावा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. देशात पुढील वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी, तमिळनाडू आणि केरळ या 5 राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात आसाम आणि पुडुचेरी सोडले तर इतर ठिकाणी भाजपला विजयासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. केरळ वगळता इतर ठिकाणी भाजपला स्थानिक पक्षाशी सामना करावा लागणार आहे आणि प्रादेशिक पक्षांनी आतापर्यंत तरी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. तर काँग्रेस सोबतची लढत भाजपला सोपी राहिलेली आहे. यात सुरुवातीला पश्चिम बंगालचा विचार केल्यास भाजपचा सामना येथे ममता बॅनर्जी यांच्यासोबत होणार आहे. बंगालमध्ये 2011 पासून त्या सत्तेत आहेत. त्यांनी गेली 3 ते 4 दशके सत्तेत असलेल्या डाव्यांचा पराभव करत सत्ता मिळवली होती. भाजपने 2016 पासून जोरदार तयारी सुरू केली असली तरी अजूनपर्यंत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. आज घडीला बंगालमध्ये 294 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 224 आमदार आहेत, तर 65 आमदारांसह भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी नेहमीच स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे. राष्ट्रीय पातळीवरती निवडणूक घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडलाय. तर दुसरीकडे काँग्रेस या विधानसभेतून हद्दपार झाली आहे. त्याचा एकही आमदार निवडून आलेला नाही. लोकसभेत सुद्धा ममता बॅनर्जी यांनी 42 पैकी 29 जागा जिंकल्यात, तर भाजप 12 जागा जिंकले होते. काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली होती. भाजप आतापर्यंत फक्त काँग्रेसची जागा घेण्यात यशस्वी झालंय. बंगालमध्ये 2021 नंतर भाजपने संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. पक्षाच्या नव्या संघटनात्मक आराखड्यानुसार भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विप्लव देव सहप्रभारी, पवन साई, धनसिंह रावत, पवन राणा, संजय भाटिया, JPS राठोड, पुरुलिया यांच्याकडे विविध प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते बंगालमध्ये तळ ठोकून असणार आहेत. यावेळी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तमिळनाडूत अजूनही भाजप संघर्ष करत आहे, कारण यावेळी किमान 2 आकडे आमदार निवडून आणणे किंवा अण्णा मुद्रक सोबत हातमिळवणी करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. कारण 234 आमदार असलेल्या तमिळनाडूत द्रुमकचे 133 आमदार आहेत, तर अण्णा द्रुमकचे 60 आमदार आहेत. काँग्रेसचे 17 आमदार असून भाजपचे फक्त 4 आमदार आहेत. लोकसभेत देखील भाजपची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 39 खासदार असलेल्या तमिळनाडूत द्रुमकचे 22 खासदार आहेत, तर काँग्रेसचे 7 खासदार आहेत. तर इतर जागांवर इंडिया आघाडीतील घटक पक्ष विजयी झालेत. भाजप पूर्वी तमिळनाडूमध्ये कमकुवत मानली जात होती, त्यामुळे इथे भाजपला सत्ता मिळवण्यापेक्षा आमदार संख्या वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रुमक संघर्ष करताना दिसतात, त्यामुळे या ठिकाणी भाजप स्वबळावर वाटचाल करण्याची शक्यता आहे. तमिळनाडूत भाजपने विजयकुमार जय पांडा यांची निवडणूक प्रभारी तर मुरलीधर मोहोळ यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. तमिळनाडूत द्रुमक आणि अण्णा द्रुमक यांच्यात मुख्य लढत असणार आहे, त्यामुळे पक्ष सर्वदूर पोहोचणे हे भाजपचे मुख्य धोरण असणार आहे. केरळमध्ये देखील भाजपची अवस्था तमिळनाडू सारखी आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस यांच्यात सत्तेची संगीत खुर्ची सुरू असते. केरळमध्ये 140 आमदार असलेल्या विधानसभेत 96 जागा जिंकत डावे सत्तेत आहेत, तर काँग्रेसने 21 जागा जिंकत मुख्य विरोधी पक्ष म्हणून ओळख बनवली आहे. या ठिकाणी भाजपचा एकही आमदार नाही. लोकसभेचा विचार केल्यास 20 जागांपैकी काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजप 1 जागा जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तर डावे आणि स्थानिक पक्ष 5 जागांवर विजयी झालेत. तमिळनाडूप्रमाणे केरळमध्ये पक्ष सर्वदूर पोहोचणे आणि केरळच्या विधानसभेत प्रवेश करणे हे भाजपचे ध्येय आहे. मेट्रोमॅन श्रीधरन आणि क्रिकेटर श्री संत यांना घेत भाजपने याआधी पक्षवाढीचे प्रयत्न केलेत, पण त्याला अपेक्षित यश आलेलं नाही. यावेळी तसाच प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यातच अलीकडे मुन्नारमधील स्थानिक निवडणुकीत सोनिया गांधी नावाची महिला भाजपच्या तिकिटावर लढते. 34 वर्षीय सोनिया गांधी यांना भाजपनं मुन्नार पंचायतीच्या 16व्या वॉर्डमधून तिकीट दिलंय. त्या कमळ चिन्हावर लढणार आहेत. त्यांचा लढा काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात असणार आहे. पुडुचेरीत NR काँग्रेस सोबत भाजप सत्तेत आहे. 30 जागा असलेल्या पुडुचेरीत NR काँग्रेस 10 तर भाजप 6 जागांवर आहे. तर लोकसभेत एकमेव जागेवर काँग्रेस विजयी झाली होती. या ठिकाणी स्वतःच्या जागा वाढवत सत्ता राखणे भाजपचे ध्येय आहे. आसाममध्ये भाजपची एकहाती सत्ता असून या ठिकाणी पुन्हा भाजपच येण्याची शक्यता आहे. हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहेत.
त्यांच्या आसामच्या जनतेत प्रभाव असल्यामुळे ते पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. सध्या 126 पैकी 64 जागा जिंकत भाजपची सत्ता आहे, तर काँग्रेस 22 जागा जिंकण्यात यशस्वी झाली होती. लोकसभेतही 14 पैकी 9 जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला होता, तर काँग्रेस फक्त 3 जागा जिंकण्यात यशस्वी झाली होती. आसाममध्ये आणखी जास्त जागा जिंकणे भाजपचे लक्ष्य आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी असणार आहे. पश्चिम बंगालसह निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरी या इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये दर महिन्याला किमान 3 दिवस गृहमंत्री शहा दौऱ्यावर असतील, असंही सांगण्यात येत आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, तर तमिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये ते मित्रपक्षासह निवडणूक लढवेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. बिहारप्रमाणेच भाजप आसाम, केरळ आणि तमिळनाडूमध्ये आपल्या मित्रपक्षासोबत संयुक्त रणनीती आणि प्रचार करेल. या संदर्भात बिहारमधील भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना एनडीएचा विजय सुनिश्चित करण्याचे ध्येय दिले आहे. सहयोगी पक्षांच्या कार्यकर्त्यांना बूथ कमिटी आणि व्यवस्थापनात देखील समाविष्ट करण्यात येत आहे. शिवाय एक यशस्वी संयुक्त प्रचार रणनीती विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर SIR हे तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये राबवले जात आहे. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील अवैध विदेशी घुसखोरांची ओळख पटवणे असल्याची मानले जाते. याचाही मोठा प्रभाव या निवडणुकीत पडणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक गोष्टींवर अमित शहा यांचे विशेष लक्ष असणार आहे. अमित शहा हे संघटन बांधणीत आजच्या घडीला अग्रेसर नेते, पण ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांचा सामना करणे शहा यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. आजवर या ठिकाणी भाजपला यश मिळवता आलेले नाही, तर केरळमध्ये काँग्रेसची जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. यात त्यांना किती यश येणार आहे हे आता सांगणं जरा अवघड आहे. तरी त्यांनी आजपासून सुरू केलेली ही निवडणुकीची तयारी काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.